नमस्कार मंडळी, मी प्रांजली. मी आजपर्यंत खूप पारायणं केली, पण धोंडे महात्म्य म्हणजेच अधिक मास महात्म्य मी हा ग्रंथ कधीच वाचलेला नव्हता आणि तो ग्रंथही माझ्याकडे नव्हता. 7-8 महिन्यापूर्वी मी आळंदीला गेले आणि तिथून हा अधिक मास महात्म्य जो ग्रंथ आहे तो मी आणला आणि हा ग्रंथ आणल्यानंतर 2 वेळा मी हा ग्रंथ वाचला. इतका सुंदर हा ग्रंथ आहे, इतका सुंदर हा ग्रंथ आहे की या ग्रंथाच्या प्रेमात मी पडली. एक वेळा हा ग्रंथ वाचून तुमचं मन भरणार नाही. म्हणजे जसं जसं आपण अध्याय वाचत जातो ना, तसं तसं पुढचा अध्याय मी कधी वाचेल, पुढच्या अध्यायामध्ये काय माहिती असेल, आणि प्रत्येक एक एक शब्द, एक एक ओळ वाचताना ना आपला जो विश्वास असतो, आपली जी श्रद्धा असते ना, जे लोक या आध्यात्मिक मार्गामध्ये आहेत त्यांची श्रद्धा असते बघा, देवावर वगैरे काय गोष्टी असतात, काय व्रतवैकल्य सगळ्यांवर, त्यावरची जी आपली श्रद्धा आहे ना ती इतकी वाढत जाते, प्रत्येक वाक्यागणित ती वाढत जाते. आणि जर आपण भक्ती करत असू ना तर ती आपली भक्ती जी आहे ती 1000 पटीने अजून वाढते. जे काही व्रतवैकल्य आहेत, सणवार आहेत, आणि बघा अधिक मास म्हटलं की अधिक मासामध्ये वेगवेगळी व्रतं करायला सांगितली जातात. पण आपल्याला काय वाटतं की लोक असंच सांगतात, हे व्रत करा, ते व्रत करा, ते व्रत करा, पण असं नाही. या अधिक मासामध्ये ना खरोखर व्रत करण्याला खूप महत्त्व आहे. या अधिक मास ग्रंथामध्ये एकूण 31 अध्याय आहेत आणि या ग्रंथातील प्रत्येक अध्यायामध्ये अधिक मासामध्ये जी जी व्रतं करायला सांगितली जातात ना, त्या प्रत्येक व्रताची माहिती आहे. साक्षात श्रीहरी श्री विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलेलं आहे की कोणतं व्रत का केलं जातं, पूर्वी ते कोणी केलं होतं, ते व्रत केल्याने त्याचे लाभ काय आपल्याला मिळतात, त्या व्रताचे नियम काय आहेत, असं प्रत्येक अध्यायामध्ये एका एका व्रताविषयी माहिती या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. म्हणून मी तुम्हाला खरंच विनंती करेल, आजपर्यंत तुम्ही कोणतं पारायण केलं असेल, नसेल केलं, किंवा तुम्हाला पारायण जरी करायचं नसेल ना, तर आता अधिक मास आहे म्हणून हा अधिक मास महात्म्य ग्रंथ तुम्ही आणा आणि याचं वाचन तुम्ही करा. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर या अधिक महिन्यामध्ये रोज एक अध्याय याप्रमाणे सुद्धा तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता. किंवा तुम्हाला शक्य झालं तर 7 दिवसात एक पारायण, याप्रमाणे तुम्ही या 30 दिवसामध्ये 3 पारायण करू शकता. किंवा या 30 दिवसामध्ये 7 दिवसाचं एक पारायण, असं सुद्धा तुम्ही या ग्रंथाचं करू शकता. आणि काही कारणाने, काही अडचणींमुळे तुम्हाला हा ग्रंथ उपलब्ध नाही झाला तर आपल्या या चॅनलवरती उद्यापासून म्हणजे 17 मे पासून धोंड्याचा महिना सुरू होणार आहे. तर रोज सकाळी या अधिक मास महात्म्यामधील एक अध्याय मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. आणि संपूर्ण पहिल्या अध्यायापासून ते 31 अध्यायापर्यंत जे सर्व अध्याय आहेत ते सुद्धा दररोज मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. जर तुम्हाला हवं असेल, हा ग्रंथ वाचन करणं तुम्हाला शक्य नसेल, तर रोज एक अध्याय ऐकून तुम्ही आपलं या 33 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करू शकता. आणि जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल, तर दररोज जे मी 1 ते 31 अध्याय अपलोड करणार आहे तर ते तुम्ही एकत्रित ऐकून, म्हणजे 33 दिवसात 33 पारायणं सुद्धा तुम्ही ऐकून करू शकता. जसा तुम्हाला वेळ आहे, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. आणि हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला जिथे कुठे पूजा साहित्याचं वगैरे दुकान आहे, किंवा तुमच्या शहरात तुम्ही जिथे कुठे राहता तिथे असे ग्रंथ वगैरे मिळतात बघा, गुरुचरित्र, नवनाथ ग्रंथ, तर तिथे तुम्हाला हा जो ग्रंथ आहे ना तो मिळून जाईल. तुम्ही तिथे दुकानामध्ये गेल्यानंतर म्हणा की अधिक मास महात्म्य पाहिजे, ते तुम्हाला इझिली देतील. आता बरेच जण म्हणतात की ताई हे कोणत्या प्रकाशनाचं आहे, याचे लेखक वगैरे कोण आहेत, तर असं काही नाही बघा. तुम्हाला जे मिळेल ना ते तुम्ही घेऊ शकता. मी काही लेखक किंवा प्रकाशन बघून असं घेतला नव्हता, असाच हा ग्रंथ घेतला होता. तुम्ही बघू शकता, तुम्ही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की असं केशरी कलरचं हा ग्रंथ आहे, त्यावर राधाकृष्ण असे आहेत, असं तुम्हाला दिसलं तर तुम्ही तो घेऊ शकता. किंवा यापेक्षा वेगळी प्रिंटिंग वगैरे असेल तर तो घेतला तुम्ही तरी सुद्धा चालेल. पण वाचायला हा जो ग्रंथ आहे ना तो अतिशय सुंदर आहे. महिला पुरुष दोघंही या ग्रंथाचं पारायण करू शकतात. या अधिक मासामध्ये जर तुम्हाला जमलं तर तुम्ही रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर सुद्धा पारायण करू शकता. किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 7 दिवसांचं सुद्धा पारायण करू शकता. 7 दिवसांचं पारायण करायचं म्हटलं तर रोज 5-5 अध्याय वाचायचे आणि शेवटच्या दिवशी 6 अध्याय वाचून आपलं पारायण जे आहे ते पूर्ण करायचं आहे. तुम्हाला जर 7 दिवसांचं करायचं नसेल तर 3 दिवसांचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. पहिल्या दिवशी 11 अध्याय वाचायचे आणि परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 10-10 अध्याय वाचून 31 अध्याय वाचून हे पारायण पूर्ण करायचं. आणि 1 दिवसीय पारायण जरी तुम्हाला करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. 1 दिवसीय पारायण करताना एका जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता, मध्ये कोणाशीही न बोलता 1 ते 31 अध्याय वाचन करून घ्यायचे.
त्यानंतर या ग्रंथाला काहीतरी साखर, खडीसाखर किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि मग आपलं आसन सोडायचं आहे. आणि 7 दिवसांचं, 3 दिवसांचं किंवा रोजचं जर आपण पारायण करणार आहोत संकल्पयुक्त, तर अशा वेळेला रोज जर तुम्ही एक अध्याय वाचन करत असाल तर रोज सकाळी उठल्यानंतर स्नान करायचं, एक अध्याय वाचून घ्यायचा, काहीतरी गोडाचा वगैरे नैवेद्य या ग्रंथाला दाखवायचा, आरती करायची, आपलं आसन सोडायचं. आणि हे पारायण करत असताना नॉनव्हेज खायचं नाही आहे, शक्य झालं तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि परान्नसुद्धा वर्ज्य करायचं. बाकी कोणतेही अवघड असे नियम नाही. आणि संकल्प न करता फक्त अधिक मास महात्म्य वाचायचं म्हणून महिनाभर तुम्ही रोज एक अध्याय वाचणार असाल तर कोणतेही नियम नाही. फक्त नॉनव्हेज जे आहे ते वर्ज्य करा आणि परान्न जर घेतलं नाही तर अतिशय उत्तम. आता हा धोंड्याचा महिना आहे तर बरेच जण हा नियम तर नक्कीच पाळतील, नॉनव्हेजचा आणि परान्न न घेण्याचा. या पारायणासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काही नाही. देवासमोर दिवा लावायचा, बसायला आसन घ्यायचं आणि हे पारायण तुम्ही करू शकता. तुम्हाला जर हवं असेल आणि शक्य असेल तर तुळशीसमोर बसून सुद्धा तुम्ही हे अधिक मास महात्म्य महिनाभर वाचू शकता किंवा तिथे बसून तुम्ही पारायण करू शकता. आता या पारायणाचं उद्यापन म्हणजे काही खूप अवघड नाही आहे. शेवटच्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचन करून घ्यायचे. ग्रंथाला पुरणपोळीचा किंवा वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ बनवायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा. एखादं जोडपं मिळालं तर त्यांना जीव घालायचं आणि जोडपं नाही मिळालं तर शिदा काढायचा, त्या शिद्याचं पूजन करायचं. यथाशक्ती जी काही तुम्हाला त्या शिद्यावरती दक्षिणा ठेवायची आहे ती ठेवायची आणि हा जो शिदा आहे तो दक्षिणेसहित एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचा. जसं की तुमच्याकडे कामाला मावशी वगैरे येत असतील तर त्यांना तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्ही सिग्नलवर वगैरे मागणारे लोक असतात बघा त्यांना देऊ शकता, किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे गुरुजी राहत असतील तर तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि या तिन्ही गोष्टी शक्य नसतील तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं कोणतं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असू द्या, त्या मंदिरामध्ये तो शिदा तिथे तुम्ही अर्पण करून या. मग त्या मंदिरामध्ये जे पूजा करणारे गुरुजी असतील तर ते शिदा घेतील. या ग्रंथामध्ये कथा स्वरूपामध्ये सुद्धा अध्याय आहेत आणि ओवी स्वरूपामध्ये सुद्धा अध्याय आहेत. जेव्हा आपण पारायण करतो त्यावेळेला ओवी स्वरूपामध्ये जे अध्याय आहेत ना ते आपल्याला वाचन करायचे आहेत. पण तुम्हाला ओवी स्वरूपामध्ये वाचन करता येत नसेल तर मग अशा वेळेला काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, म्हणून कथा स्वरूपामध्ये जे अध्याय आहेत तर ते तुम्ही पठण करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतंही पारायण करताना, कोणत्याही देवाची भक्ती करताना, सेवा करताना, व्रतवैकल्य पारायण करताना कधीही घाबरायचं नाही. कारण कोणतेच देव, कोणतेच गुरु कधीही कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं. त्यामुळे देवानी असं केलं, मी जर अशी चूक केली तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल, असं अजिबात नाहीये. जाणून बुजून जर आपण काही गोष्टी चुकीच्या केल्या तर त्याची शिक्षा आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आता इथे सुद्धा ती शिक्षा काही आपल्याला देव देणार नाहीये. आपण वाईट कर्म करतोय ते जाणून बुजून करतोय म्हणजे ते आपले पुढे भोग स्वरूपामध्ये आपल्याला भोगायला येणार. आणि मग जेव्हा आपण ते भोग म्हणून काहीतरी कष्ट आपल्या आयुष्यामध्ये येणार, आपल्या शरीराला काहीतरी कष्ट होणार, घरामध्ये काहीतरी अडचणी येणार, तर ते देवामुळे झालं किंवा देवाने मला शिक्षा दिली असं नाही. आपण जे अगोदर काही गोष्टी केल्या होत्या चुकीच्या तर त्या भोग स्वरूपामध्ये पुढे आल्या आणि त्या आपण आता फेडतो आहोत. त्याचा अर्थ असा होतो, कारण देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाहीये. तर अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने तुम्हाला मी अधिक मास महात्म्य या ग्रंथाचं पारायण कसं करावं हे सांगितलं आहे. आता खूप अवघड करून जर सांगितलं तर ते खरं, आणि एवढ्या सिम्पल इझी वेनी सांगितलं म्हणजे ही सेवा प्रभावी नाही असं अजिबात होत नाही. मला मनापासून काय वाटतं माहितीये की कोणतंही पारायण करताना, कोणत्याही सेवा करताना त्या सेवेबद्दलची, त्या पारायणाबद्दलची जी भीती आहे ना ती आपल्या मनातून निघून जावी आणि आपण श्रद्धेने, विश्वासाने, अगदी इझिली ती जी सेवा आहे, ते जे पारायण आहे ते करावं. म्हणजे त्या सेवेचे अनुभव जे असतात ना ते आपल्याला येतात. नाहीतर तुम्ही सेवा करताय, पारायण करताय, भले तुम्ही ते वाचन करताय पण तुमच्या डोक्यात काय, माझ्याकडून काही चूक झाली तर मग असं होईल, मग तसं होईल, यांनी तर पूजा मांडणी अशी सांगितली होती, त्यांनी तर तो नियम तसा सांगितला होता. म्हणजे तुम्ही तोंडाने वाचन करताय, तुमचे डोळे ते बघताय ग्रंथामध्ये काय चालू आहे त्या ओळी, तुमचा बोट सुद्धा त्या याच्यावर फिरतंय पण तुमच्या डोक्यात काय दुसरेच विचार. मग तसं पारायण करून काहीच अर्थ नाही. त्यामुळे व्हिडिओमधून, गुगलवरून जे आपण ऐकतो, वाचतो त्या सगळ्या गोष्टी एक नॉलेज म्हणून घ्या. आणि ज्यावेळी प्रत्यक्षात आपण आपल्या घरी सेवा करायला बसतो ना त्यावेळेला तुमची जशी देवाची सेवा करण्याची, भक्ती करण्याची पद्धत आहे ना त्याप्रमाणे तुम्ही सेवा, भक्ती, पारायण, व्रतवैकल्य करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला तुम्ही केलेल्या सेवेचे अनुभव येतील. आणि अजून एक गोष्ट, बरेच जण म्हणतात की मला सेवेचा अनुभवच येत नाही, मग यांना अनुभव येतात, त्यांना अनुभव येतात. तर बघा, असं काहीही नाही.
तुम्हाला जर तुमच्या सेवेवर विश्वास नसेल तर तुम्हाला त्या सेवेचा अनुभव कसा येईल? म्हणजे तुम्ही एखादी सेवा करताना, पारायण करताना दिवस मोजताय. आज 21 दिवस झाले, आज 20 दिवस झाले, आज 5 दिवस झाले, मला काहीच अनुभव आला नाही, मला काहीच अनुभव आला नाही. जेव्हा तुमच्या मनामध्ये हा विचार आला ना, तर तुम्ही समजून जा की तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येणार नाही. कारण जिथे विश्वास असतो, विश्वास असल्यानंतर आपण दिवस कधीच मोजत नाही. या उलट अरे ही सेवा करताना माझे 21 दिवस 40 दिवस कसे झाले हे सुद्धा आपल्याला कळत नाही, जर आपली श्रद्धा असेल आणि ती सेवा आपण मनापासून करत असू तर. आणि तुमच्या मनात असे विचार आले ना, तुम्ही समजून जा की ही सेवा माझ्याकडून काही मनापासून होत नाही आहे आणि या सेवेचा मला अनुभवसुद्धा येणार नाही, कारण माझा स्वतःचाच मी जी सेवा करते त्याच्यावर विश्वास नाही आहे. सेवा, भक्ती, पूजापाठ करण्याची प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते. तुमची पद्धत ती तुम्ही ओळखा आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही सेवा, व्रतवैकल्य, पारायण करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला तुम्ही केलेल्या सेवेचे अनुभव जे आहेत ना ते येतील. आणि तुम्ही ज्या पद्धतीने घरी सेवा करता ती पद्धत चुकीची आहे असा समज तर तुमच्या मनातून काढून टाका. कारण अरे मी अशा पद्धतीने पूजा मांडणी केली, मी अशा पद्धतीने सेवा केली, त्यांनी तर असं सांगितलं होतं, त्या व्हिडिओत तर तसं बघितलं होतं. तर सेवा करण्याची त्यांची ती पद्धत आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या घरी करताय ती तुमची पद्धत आहे. आणि सेवा भक्ती करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते आणि ती असायलाच हवी. आणि आपण ती पद्धत ओळखा, जेणेकरून की सेवा करताना आपल्या मनामध्ये कोणतेही विचार येणार नाहीत आणि आपण जी सेवा करतोय ना ती आपण श्रद्धेने करू. आणि मी जी सेवा करते, आपण जी सेवा करतोय ती चुकीची आहे का असा विचार आपल्या मनामध्ये कधीही येणार नाही, जेव्हा आपण सेवा भक्ती करण्याची आपली पद्धत ओळखतो. आणि आपण म्हणतो ना की मला अनुभवच येत नाही, मला अनुभवच येत नाही. तर बघा, जेव्हा आपण अंतःकरणापासून भगवंताला हाक मारतो तर तेव्हा त्याच हाकेला भगवंत प्रतिसाद देतो. बाकी तुम्ही 24 तास पारायण करताय, नामस्मरण करताय, पूजापाठ करताय, पण तो मनापासून करत नाही. अंतःकरणापासून जोपर्यंत तुम्ही देवाला हाक मारत नाही तोपर्यंत तुमची प्रार्थना जी आहे ना ती स्वीकारली जाणार नाही आणि तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होणार नाही. या गोष्टीना बरेच जण म्हणतील की हे काय सांगितलं, पण ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला यूट्यूबवरती सगळीकडे ऐकायला मिळेल, हे पारायण कसं करायचं, ती सेवा कशी करायचं, हे कसं वाचायचं, ते कसं वाचायचं, याचे हे नियम आहेत, त्याचे ते नियम आहेत. पण या आत्ता गोष्टी मी ज्या सांगितल्या ना त्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आणि याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि याच गोष्टी माहीत नसल्यामुळे आज 90% लोक जे सेवा करतायत त्यांना अनुभव येत नाही आहेत. तर ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे त्यांना अनुभव येत नाही आहेत. ते सेवा करतायत पण का करतायत, यांनी सांगितलं ही असं करा म्हणजे त्याचा फायदा असं होईल, त्यांना त्या सेवेचा अनुभव आला मग मीही त्याप्रमाणे केले तर मला अनुभव येईल. या चक्रव्यूहामध्ये ते फसलेले आहेत आणि म्हणून सेवेचे बऱ्याच जणांना अनुभव येत नाही आहेत. नमस्कार.